सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। मित्रांनो, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि रायगडावरती स्थापित असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ जे की तुम्हाला आम्हाला सतत प्रेरणा देत असते, तुमचे आमचे जे ऊर्जा स्रोत आहे। या समाधी शेजारी असणारी वाघ्या कुत्राचा पुतळा हा तात्काळ हटवा अशी भूमिका युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी एका निवेदनाद्वारे, एका पत्राद्वारे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। परंतु या वाघ्या पुतळ्याची समाधी वाचवण्यासाठी या वाघ्या कुत्र्याचे अनैसर्गिक वारसदार मला वाटतंय समोर येऊन मोठमोठ्याने भुंकायला सुरुवात केलेली आहे, जे की ज्यांना बूड आणि शेंडा यातला फरक काही समजत नाही। वाघ्या कुत्रा हा एक अनैतिहासिक पुतळा आहे, ज्याला की कुठलाही समकालीन उत्तरकालीन पुरावा नाही, तरी सुद्धा काही जाणून बुजून, काही भटाळलेली मानसिकतेतून काही लोक या गोष्टीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्यातून जाती द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे। याच्यामध्ये धनगर आणि मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न केला जातो की काय, म्हणून याला जातीपातीचा रंग चढतो की काय असा वाद सध्या आम्हाला येऊ लागलेला आहे। म्हणून या विषयावरती परखडतेने आज भूमिका मांडण्यासाठी मी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे। बांधवांनो, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल, अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज। या पेजवरती प्रामुख्याने आपल्या चर्चा करायची, कारण काल एक भटाळलेला मोठमोठ्याने जोरजोराने अर्वाच्य भाषेमध्ये किंचाळायला सुरुवात त्याने सोशल मीडिया पुढे केलेली आहे। कोण आहे काय माहिती? तो फुलचंद पडळकर, ज्याची मानसिकता आहे ना गुलाम झालेली आहे। कोण आहे तो प्राध्यापक लक्ष्मण हाके, ज्याची मानसिकता गुलाम झालेली आहे, त्याच्या डोक्याला मुळ्याद आलेलं आहे, त्याचं मुळ्याद आता काय झालेलं आहे, ठणकायला सुरुवात झालेली आहे। काय सांगतोय वाघ्या पुतळ्याची आख्यायिका, कुठं धागे दोरे जोडण्याचा प्रयत्न केला जातोय हे आपण तपासून पाहिलं पाहिजे। म्हणून संभाजी ब्रिगेडवरती आक्षेप करायचे आणि संभाजी ब्रिगेडच्या नावानं ठाणाना बोंबलायचं हे ध्यानचंद पडळकर तुम्ही पहिल्यांदा बंद केलं पाहिजे, कारण तुम्हाला ब्रिगेडचा दणका आणि हिसका अजून माहिती नाही। म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला अशी भाषा वापरायची नाही। संभाजी ब्रिगेड ही केडर बेस संघटना आहे, हे पहिल्यांदा तुम्ही समजून घेतलं पाहिजे। संभाजी ब्रिगेड कुठल्याही विषयाच्या मुळाशी जात असताना त्याचे ऐतिहासिक पुरावे तपासल्याशिवाय बोलत नाही। संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता हा केडर बेस कार्यकर्ता असतो, हे तुम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। संभाजी ब्रिगेड ही महामानवांच्या विचारधारेवरती आधारित असणारी संघटना आहे। शिव, शाहू, फुले, आंबेडकर हे आम्हाला आमच्या प्राणांपेक्षा प्रिय आहेत आणि म्हणूनच आम्ही त्या विषयाला अनुषंगाने भाष्य करत असतो किंवा ऐतिहासिक पुरावे आम्ही पडताळून पाहत असतो, तपासून पाहत असतो आणि त्याच्यावरतीच आम्ही बोलत असतो। कुठलाही चुकीचा इतिहास संभाजी ब्रिगेड कधीही खपवून घेत नाही किंवा कुणालाही चुकीचा इतिहास सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही। इतिहास घडवलाय मावळ्यांनी, पण लिहिलाय मात्र मनुवादी कावळ्यांनी, म्हणून तो त्यांच्या सोयीनं लिहिला, म्हणून तो तुम्हाला आम्हाला समजू दिला नाही। परंतु आता तसा प्रकार आहे का? तर बिलकुल नाही। आता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एवढे सक्षम आहेत, त्यांच्या धडावर त्यांचं डोकं आहे आणि त्यांच्या डोक्यात त्यांचा मेंदू आहे। म्हणून चिकित्सा केली जाते, खात्री केली जाते, तपासून पाहिलं जातं, नंतर त्याच्यावर मांडणी केली जाते। आता राहिला संदर्भ वाघ्या कुत्र्याचा, तर वाघा कुत्रा हा कसा अनैसर्गिक आहे आणि अनैसर्गिक कुत्र्याची अनैसर्गिक औलाद कोण? तो कसला छंद, माणिक छंद का गुलचंद, तो येऊन ह्याच्यावरती भोकायला सुरुवात केली आणि ब्रिगेडच्या नावानं आणि काय केलाय, ठाणानाना करून शिमगा करायला लागलाय। अरे ब्रिगेडचा दणका तुला माहिती नाही का अजून पडळकर? आम्ही कुणालाही तोंडाला आहे ना काळ फासल्याशिवाय राहत नाही। जो चुकीची विधानं करतो, जो ब्रिगेडला टार्गेट करतो, त्यांनी आम्हाला राजकारण इतिहास शिकवण्याची गरज नाही, कारण आम्ही पहिल्यातूनच आगीतनं निखारून आलेली लोक आहोत। म्हणून तुझ्यासारख्यानं आम्हाला समजूतपणा आणि शहाणपणा शिकवण्याची गरज नाही। वाघ्या कुत्र्याला काय पुरावा आहे? काय समकालीन पुरावे, काय समकालीन दाखलेत,
कुठंतरी एखादं शिल्प तयार करून ठेवलं आणि शिल्पावरती एखादं कुत्रं असलं म्हणजे ते काही समकालीन छत्रपतींच्या इतिहासातला वाघ्या कुत्रा होत नाही. अरे राम गणेश गडकरीनं जर राजसन्यास नाटक लिहिलेलं आहे, त्या नाटकामध्ये त्या कुत्र्याचं नाव काय ठेवलं होतं? मोत्या ठेवलेलं होतं. मग मोत्या असणारं कुत्र वाघ्या कधी झालं? वाघ्या कधी झालं हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. बर तो वाघ्या कुत्र्या शिवस्मारकावर रायगडावरती कसा गेला, कुणी न्याला, कसा बसवला, बर त्याची उंची छत्रपतींच्या समाधी एवढी का वाढवली गेली, हा सुद्धा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनता विचारते. पडळकर साहेब हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. लक्ष्मण हाके आपल्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे. प्राध्यापक आलं नाव लावलं म्हणून आपल्याला लई शहाणे झालो, आपल्याला लई इतिहास कळतो असं होत नाही. इतिहासाला समकालीन पुरावे लागतात, दाखले लागतात, संदर्भ लागतात, त्यावेळेस इतिहासावर बोलायचं असतं. काही चुकीचं विधान करून भडकाव करून मीडिया आपल्याला विचारते म्हणून काही बोलत राहायचं, नुसतं बडबड करायचं आणि प्रश्न विचारायचं मी किती शहाणा आहे आणि मला किती कळतंय हे दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे. हा लक्ष्मण हाके आणि हा पडळकर यांना जाती द्वेष निर्माण करायचा. या महाराष्ट्रामध्ये भांडणं झाली पाहिजे. इतक्या दिवस हिंदू मुस्लिम करत होती, त्यावेळेस हे बोलत नव्हते, त्यावेळेस हे मुख गिळून गप होते. आणि आता लगेच कुत्रा आला की कुत्र्याची बाजू घ्यायला कुत्रे भुकायला सुरुवात केलेली आहे. हेच ते दोन आहेत. वाघ्या आणि मोती हे दोन आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून वाघ्या आणि मोती हे पाळीव प्राणी आहेत आणि प्राण्यासारखं श्वानासारखं राहा. मालकापुढं शेपट हलवायची, मालकापुढं भुकायचं नाही, गुरगुरायचं नाही, आवाज मोठा करायचा नाही, इमाने यदबरे आपली सर्व्हिस करायची. तुम्ही काय करायचं? देवेंद्र फडणवीसाची चापलुशी करायची. मालक भूक मारला की भुकायचं आणि मालकापुढं शेपूट हलवं राहायचं. आम्हाला शहाणपणा शिकवायचं नाही, आमच्या पुढे गुरगुरायचं नाही, नाहीतर तुमचा आवाज कायमचा बंद करून टाकू, तुमच्या तोंडामध्ये हाडूक ठासून टाकू. लक्षात ठेवा. फत्तेचंद, माणिकचंद, गुलचंद, फुलचंद त्यांनी लक्षात ठेवायचं. इथं ब्रिगेडियन विषयी बोलायचं नाही, बोलायचं व्यवस्थित बोलायचं, सन्मानाने बोलायचं. ब्रिगेडी असं कुणालाही नाव ठेवायला आम्ही काय खाऊन आलेलो नाही, एवढं लक्षात ठेवायचं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाळासाहेब जिजाऊ, बाबासाहेब आंबेडकर, मुदळकर, होळकर सर्व आमचे आदर्श आहेत. अण्णाभाऊ साठे सर्व आमचे महापुरुष आमचे आदर्श आहेत आणि त्यांना उच्च टोकी ठेवून आम्ही बोलत असतो. आम्ही अशी कुणाची चापलुशी करत नाही आणि कुणासाठी आम्ही असं शेपट पण हलवत नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. काय म्हणतोय मनोहर पंत कुलकर्णी? मनोहर पंत कुलकर्णी म्हणतो वाघ्या ही दंतकथा खरी आहे. गेलते काय मनोहर कुलकर्णी कधी वाघ्यासोबत? मनोहर पंत कुलकर्णी गेलते का कधी वाघ्यासोबत? का वाघ्याचे सावली तुमच्यावर पडली? वाघ्या कुत्रा म्हणे चितेत सती गेला. तुम्हाला पटतंय का मित्रांनो? तुम्हाला पटतंय का? एखादा कुत्रा पेटत्या चितेमध्ये उडी घेऊ शकतो का? हा एकदम साधा सरळ प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. एखादा कुत्रा, जनरल नॉलेजचा विषय आहे ना. एखादा कुत्रा पेटत्या चितेमध्ये, पेटत्या जाळाच्या चितेमध्ये उडी घेऊ शकतो का? आपण एखाद्या जंगलामध्ये जर कधी फिरायला गेलो तर आपण काय करतो? लाकडं गोळा करतो, आग पेटवतो आणि त्याच्या शेजारी बघतो एखादा हिंस्र प्राणी, एखादा कोणी हल्ला करू नये मग जाळ लावतो. का? तर जाळाची भीती त्या प्राण्याला असते म्हणून. प्राणी जाळाला भेटतात. एखाद्या कुत्र्याच्या समोर एखादा फटाकडा फोडा, मोठा आवाज करा, कुत्रा शिपूटवर कडून किती किलोमीटर पळतो ते बघा. कुत्रा आवाजाला खूप घाबरतो, कुत्रा जाळाला खूप घाबरतो. त्याच्या पुढे काडी पेटवा, लायटर पेटवा, नाही तर पेटता टेंबा धरा, बघा कुत्रा धुमचकाट शेपूटवर करून पळतो का नाही. मग एखादा कुत्रा ज्याला नाव ठेवलंय वाघ्या, तो चितेत उडी टाकन का? हा जनरल नॉलेजचा विषय हो, समजून घेण्याचा विषय. पण बरंच कर वाघ्या कुत्रा चितेत पेटला आणि आमचा संबंध त्याच्याशी. श्रीमंत होळकर घराण्याने शाहू छत्रपतींची समाधी बांधण्यासाठी, त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी 5,000 रुपयाचं फंडिंग 1800ला त्या काळात केलेलं आहे. आणि त्याची समाधी 1826ला का 1836ला या वाघ्या कुत्र्याची झाली. बरं, त्यांच्या धर्मपत्नी येसुबाई त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे असं सांगितलं जातंय. त्याच्यावरती इंग्रज, डच, फ्रेंच फिरून गेले त्या किल्ल्यावरती, त्यांनी त्याच्या डायरीत तशा नोंदी केलेल्या आहेत. आणि म्हणून त्या बाईसाहेबांच्या समाधीवरती वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आलेली आहे.
आणि तो वाघ्या कुत्रा आता काय सांगितलं जातो ते ही वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. बांधवांनो, सगळ्यात मोठी विटंबना ही आहे की जे पर्यटक रायगडावरती फिरण्यासाठी येतात, परदेशातले पर्यटक त्या ठिकाणी येतात आणि ते ज्यावेळेस रायगड वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन जातात, तिथनं एक स्त्रोत घेऊन जातात, ऊर्जा घेऊन जातात, त्यांच्या देशामध्ये गेल्यानंतर ते काय सांगत असतील, आम्ही रायगडावरती काय पाहिलं तर एका कुत्र्याची समाधी पाहिली. तुम्हाला सगळ्यात मोठी विटंबना हाईट सांगतो, जर रायगडावर तुम्ही कधी गेलात ना तर खाली पाचाड विचाडला कधी तुम्ही थांबा. जे रायगड फिरून येणारे किल्ला प्रेमी, शिवप्रेमी, शंभूप्रेमी जे असतील, त्यांच्यासोबत लहान मुलं असतील ना, त्यांना फक्त तुम्ही विचारा, बाळा किल्ल्यावर गेला होता, काय काय पाहिलं किल्ल्यावर? तर आवर्जून सांगितलं जातं की आम्ही काय केलं, किल्ल्यावर आम्ही कुत्र्याची समाधी पाहिली. अरे कुत्रा कोण आहे? हा कुत्रा कोण आहे काय दाखवायचंय तुम्हाला? कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. हा फार मोठा घन आणि चिंतेचा विषय. म्हणजे कशा पद्धतीने विटंबना करायची, कशा पद्धतीने आमच्या राजाची उंची कमी करायची, कशा पद्धतीने अवहेलना करायची, ही फक्त भटबामनांच्या डोक्यातून आलेली एक सुप्त आयडिया समजून घेतलं पाहिजे. हा विषय फार मोठा घन विषय आहे. आणि काय म्हणतोय मनोहर पंत कुलकर्णी की ही कशी सत्य कथा आहे वाघ्या कुत्र्याची. मनोहर पंत कुलकर्णी उर्फ भिडे गुरुजी मागल्या काळामध्ये काय म्हणाले तर माझ्या बागेतले आंबे खा म्हणजे काय होईल, स्त्रियांना पुत्र रत्न प्राप्त होईल. अंधश्रद्धा निर्मूलनकडे आम्ही त्याविषयी कंप्लेंट तक्रार केलेली आहे की अशा पद्धतीचं विधान करणं कायद्याला धरून नाही. भिड्यांच्या बागेतली आंब्याची फळं खाऊन कुठल्याही महिनेला गर्भ राहत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं विधान करायचं, हास्यास्पद विधान करायचं आणि त्या व्हिडिओवरती काय करतात लोक आमची भाटाळलेली विश्वास ठेवतात आहे. आता हा काय म्हणतो भिडे पुढे जाऊन की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी काय केलं, हिंदू धर्माचं रक्षणासाठी देहदान दिलं, बलिदान दिलं. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी यांनी स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. हिंदवी स्वराज्य, ज्या स्वराज्यामध्ये छत्रपतींच्या 18 पगड जात आणि 12 बलुतेदार होते. का कुठल्या एका जातीचे लोक होते? किती लोकांनी त्याचं बलिदान दिलेलं आहे? मग का फक्त हिंदवी स्वराज्यासाठी ते बलिदान दिलेलं आहे का? त्यावेळेस जातीपाती हा विषय तरी होता का? ज्याचं ज्याचं कर्तृत्व मोठं आहे, ज्याचं ज्याचं कार्य महान आहे, त्याला निवडून छत्रपतींनी आपल्या सैन्यामध्ये घेतलेलं आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचं बलिदान त्या स्वराज्याच्यासाठी आहे. आणि ह्यांनी काय म्हणायचं नाही नाही ते फक्त हिंदवी स्वराज्यासाठीच लढले. मुस्लिम सैनिक त्या सैन्यात होते तर ते म्हणतात नाही नाही मुस्लिम एकही नव्हता, फक्त हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही छत्रपतींनी त्याच्यासाठी केलेली एवढी मोठी आराधना आहे, उपासना आहे, एवढ्या मोठ्या जीवाचं केलेलं बलिदान आहे. खरं आहे का खोट आहे? काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय काय तुम्हाला? हे खरं आहे का खोट आहे? ही मांडणी चुकीची आहे का बरोबर आहे? हे भिडी गुरुजीच्या डोक्यातून आलेली ही सुप्त आयडिया आहे. हा काय करतो, एखादं वादग्रस्त विधान करतो. इतक्या दिवस राहुल सोलापूरकरनी छत्रपती शिवरायांच्या विषयी, कोरटकरनी छत्रपती शिवरायांच्या विषयी आग पाकड केली. त्यावेळेस हा का गप्प होता? सांगा ना तुम्ही. मनोहर पंत कुलकर्णी का गप्प होता? हा भिडे गुरुजी त्यावेळेस का बोलला नाही? हा का तक्रार केली नाही? अण्णा हजारे सारखा हा कधीतरी मधीच एकदा उठतो, ज्वालामुखी सारखा उद्रेक करतो, काहीतरी ठिणगी आगीत तेल ओततो आणि भडका करून देतो. ह्याला काही सवय लागली माहितीये का? मधीच उठायचं काहीतरी बोलायचं, मध्येच उठला आणि चिपट्यात मुतला, असा हा प्रकार ह्या भिडे गुरुजीचा आहे. काय याचं समाधान आहे? कोरेगाव भीमाच्या दंगलीतला मास्टर माइंड हाच आहे. फक्त साक्षी पुरावे नाही म्हणून फडणवीसांनी पाठीमागे घातला म्हणून हा पुढे नाही आला. नाहीतर हा मास्टर माइंड आणि सतत 18 पगड जातीतल्या कार्यकर्त्यांची मनगट मेंदू घाण ठेवण्याचं काम केलेलं आहे. हा सतत आगीत तेल ओततो, भडकाऊ भाषण करतो, लोकांची माथी भडकून देतो. महिलांनी टिकली लावली नाही तरच त्या हिंदू, टिकली लावली नाही तर नाही त्या मुस्लिम आहेत, त्या ख्रिश्चन आहेत, त्या बौद्ध आहेत असं म्हणायचंय भिडी गुरुजींना. म्हणून अशा महिलांना मी बाईट देणार नाही, अशा महिलांनी माझ्या संग बोलूच नये इथपर्यंत मजल गेली या भिडे गुरुजीची. यांनी सांगावं का आम्हाला छत्रपती शिवरायांविषयी? बाबा पुरंदरेंनी ज्यावेळेस जेम्स लमला माहिती पुरवली आणि जिजाऊंच्या चारित्र्यावर ज्यावेळेस हनन झालं, संभाजी ब्रिगेडनं भंडारकरवरती कारवाई केली, त्यावेळेस खरा इतिहास लोकांना संभाजी ब्रिगेडनं सांगितलेला आहे. संभाजी ब्रिगेड सतत महापुरुषांच्या चुकीच्या इतिहासावर बोट ठेवते. छत्रपतींच्या, संभाजी महाराजांच्या इतिहासाला ह्याच लोकांनी बदफैली म्हणून हिनवलं.
यांनी छत्रपती संभाजी महाराजांना दारुड्या म्हणून हिणवलं, यांनी दादोजी कोंडदेवचं जिजाऊंचं नातं दाखवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. दादोजी कोंडदेव छत्रपतींचा गुरु दाखवला. रामदास स्वामी काय म्हणत, छत्रपतींचा गुरु. कधीही रामदासाची आणि छत्रपतींची भेट झालेली नाही, हे संभाजी ब्रिगेडनं पहिल्यांदा ठणकावून सांगितलं. हे लक्षात घे फुलचंद. संभाजी ब्रिगेडवर ओरखडे वाढण्यापेक्षा आहे ना, तुझ्या बुडाखाली किती अंधार आहे ते तपासून बघ. तुझ्या बुडाखाली किती अंधार आहे ते तू तपासून बघ. आणि ते हाकेने सुद्धा प्राध्यापक लावून आता बंद करावं. तो प्राध्यापक नाही, तो करीचा नारद मुनी आहे. त्याला काय करायचंय, तो मीडिया पिपासू आहे हाके. तो सोशल मीडिया पुढे येतो, नुसते भंकसबाजी करतो, भा 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 भुकत राहतो. ही काय त्या वाघ्या कुत्र्याची अनैसर्गिक अवलाद आहे ही. म्हणून संभाजी ब्रिगेडवर बोलत असताना सांभाळून बोललं पाहिजे. उचलली जी लावली टाळ्याला, समोरासमोर या. तुमच्या बुडात दम आहे का? समोरासमोर या, मग चर्चा करू. फुकाटचं बोलायचं नाही. पडळकर आणि हाकेनी फुकाटचं बोलायचं नाही. पुढे यायचं. तुमच्या बुडात किती दम आहे, तुम्हाला किती कळतं ना, समोर या, मग चर्चा करू. बघू किसमें है कितना दम. लाथों के भूत बातों से नहीं मानते. आणि मग आमच्या मनगटात किती दम आहे ना तुम्हाला दाखवू. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास संभाजी ब्रिगेड कदापि खपून घेणार नाही. लक्षात ठेवा. इतिहासाला साक्षी पुरावे संदर्भ लागतात. समकालीन उत्तरकालीन सगळं. ज्या काय बकरी लिहून ठेवलेल्या आहेत बकरीचे पुरावे द्या. जे काय डचांनी, फ्रेंचनी, मोगलांनी, इंग्रजांनी लिहून ठेवलेले आहेत त्याचे संदर्भ द्या. जुळत असतील तर आम्ही सुद्धा मान्य करायला तयार आहे. कधी आम्ही वाघ्या कुत्र्याला नाकारलंय? वाघ्या कुत्रा हा शेतकऱ्यांचा पाळीव प्राण आहे. तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो धनगर समाजाची आस्था आहे. आम्ही त्याला कधी नाकारतोय. पण छत्रपती शिवाजी महाराजांपर समाधी शेजारी वाघ्याची समाधी बांधायची काय गरज आहे? तेवढ्या उंचीचा पुतळा का दाखवण्याची गरज आहे? कोण आहे तो नाची केळकर? कोण ते भटमान्य टिळकांनी ती समाधीचं समिती बनवली. कुठं गेले? इंदोरला गेले. होळकरांकडे त्या समाधीबद्दल दक्षिणा मागण्यासाठी. दक्षिणा मागणे ह्यांचं कामच आहे ना. दक्षिणा मागणे हे कामच आहे. इंग्रजांनी त्याला नकार दिला होता. पण हे भटमान्य टिळक कुठे गेले? लोकांना बरोबर घेऊन हिराबाग पुण्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा सभा घेतली. शिवस्मारक झालं पाहिजे. शिवस्मारकाची कसं गरज आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी रायगडावरती छत्रपतींचं स्मारक व्हावं किंवा त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी पैसा गोळा केला. फंडिंग. ते डेक्कनला कुठेतरी एक बँक होती, त्या बँकेत पैसा भरला होता आणि त्याच भटमान्य टिळकांनी तो पैसा सुद्धा लाटला होता, खाल्ला होता तो पैसा. हे पण इतिहास आहे, लक्षात घेतला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर नची केळकर असतील, ते जोशी, आपटे, कोण कुलकर्णी, ते जाऊन तिथं काय केलंय तर शिवाजी महाराजांचं स्मारका शेजारी ते वाघ्या पुत्र्याचं थडगं बांधून ठेवलंय. संभाजी ब्रिगेडने 2012ला ते थडगं उचलून कडेलोट करून फेकून दिलेलं होतं. पण काही समाजकंटकांनी पुन्हा एकदा त्याचा संदर्भ होळकरांशी जोडून, इकडे जोडून तिकडे जोडून, पुरातत्व विभागाला आपल्या बाजूने घेऊन काय केलं, पुन्हा ते थडगं आणून त्या ठिकाणी बसवलंय. आता छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी जेव्हा डिमांड केली तर डिमांड 31 मेची. आता 31 मे वरून वादळ उठलंय. 31 मे वरून वादळ उठलंय. आता महाराणी होळकरांची जयंती 3 शिवाय मान्य आहे आम्हाला. आम्ही त्यांचा आदरच करतो. आम्ही त्यांचा अनादर बिलकुल करत नाही. आम्ही महाराणी होळकरांना पण खूप मानतो. आणि मग ती योगायोगाने 31 मे आली. युवराज छत्रपती संभाजीराजांना विनंती आहे 31 मेची तारीख आपण त्वरित बदलावी. मे मधली कुठली तरी 1 घ्या, 2 घ्या, 1, 2, 3 मेची घ्या. 31 तारीख बदला. या तारखीचा वाद नको. तारखीवरनं वाद आपला खूप चालू आहे. मुहूर्तावरनं वाद चालू आहे. एवढे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण 19 फेब्रुवारी डिक्लेअर केली असताना ह्यांना मुहूर्त अजूनही चालतो. ह्यांना मुहूर्तावरच जयंती करायच्या. शासनानं ती जयंती घोषित केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने तारीख डिक्लेअर केली 19 फेब्रुवारी शिवजयंती करा. तरी सुद्धा ह्यांना काय करायचंय तर मुहूर्तावरच करायचे. का रे बाबा? कारण कशासाठी? छत्रपती शिवराय जाऊ द्या ना, 7 समुद्रापार एकत्र केली तर केवढं मोठं महत्व त्याला प्राप्त होईल. पण तसं करायचं नाही. ही कुणाची तरी आयडिया आहे, आयडियोलॉजी. हे आपण समजून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज 7 समुद्रापार गेलेच नाही पाहिजे. ही आयडियोलॉजी आहे. ही आयडियोलॉजी संभाजी ब्रिगेडने खोडून काढलेली आहे. म्हणून संभाजी ब्रिगेड आग्या मोहळ आहे. डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आणि उपडचोळ उंडे सुंडे मुंडे आमच्या खाली येऊन कमेंट करायच्या नाही.
तुम्हाला आम्ही उरून पुरू तेवढा अभ्यास आमच्या जवळ आहे. कुणी येतं ना आमच्या कमेंट आयरा गायरा नत्तू खायरा, कुणी येतो ना आमच्या खाली कमेंट करत बसतो. तुम्हाला कळतं का? तुम्ही यावंय का? तुम्ही त्यावंय का? अरे जहागीरदारा, तुला लय कळतं तर तू स्वतः व्हिडिओ बनव ना. तुझा लय अभ्यास आहे ना, त्याच्या खाली तुझी घाल ना. आमच्या इथं कशाला घालतो? आमच्या पेजवर यायचं ना आम्हाला ज्ञान शिकवायचं. हे असं आहे तो काय, तो शरद पवाराची संघटना आहे. सारखं सारखं ती शरद पवाराची संघटना आहे. कोण रे शरद पवार? शरद पवार कोण? संभाजी ब्रिगेड शरद पवाराच्या दावणीला बांधलेली जनावर नाही, लक्षात ठेवा. संभाजी ब्रिगेड ही स्वतंत्र संघटना आहे. संभाजी ब्रिगेड ही पुरुषोत्तम खेडेकर साहेब जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी तयार केलेलं हे संघटन आहे, युवा संघटन. त्याचे अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज दादा आखरे साहेब. कोण आहेत त्याचे अध्यक्ष? ऍडव्होकेट मनोज दादा आखरे. सचिव आहेत सौरभ दादा खेडेकर साहेब. लक्षात आलं का तुमच्या? आयरे गैरे नत्तू खैरे ब्रिगेडला बदनाम करायचं काम नाही, लक्षात ठेवा. तुमचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. डंके की चोट पर सांगतो, ठणकावून सांगतो. तुम्ही काय समजताय? तुम्हाला काय वाटतंय? ब्रिगेड काय असंच तयार झालं काय? केडर बेस आम्ही संघटने नाही. आम्ही सुट्टी देत नाही म्हणजे नाहीच. म्हणून कुणीही आमच्यावर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. कुणीही आम्हाला ज्ञान शिकवू नका. आम्हाला सगळं कळतं, काय खरंय काय खोटंय तपासून पाहतो, चिकित्सा करतो, नंतर आम्ही त्याच्यावर बोलतो. लक्षात ठेवा, आम्ही कुठल्याही जातीचा द्वेष कधीच करत नाही. 18 पगड जात 12 बलुतेदार संभाजी ब्रिगेडमध्ये. संभाजी ब्रिगेड युवकांचं संघटन आहे जे की महापुरुषांच्या विचारधारेवरती चालतं. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची संघटना जय भीम म्हणून घोष करायला आम्हाला लाज वाटत नाही. जय लहुजी म्हणायला आम्हाला लाज वाटत नाही. आम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनाही तेवढंच मानतो आणि आम्ही सगळ्या महापुरुषांना, आम्ही भगतसिंगांना पण तेवढंच मानतो. म्हणून कुणी आम्हाला जातीवरती गालबोट लावण्याचं काम नाही. कुणी ही मराठ्यांची संघटना, ही आमक्याची संघटना आहे, तसलं आमच्याकडे चालत नाही. आमच्याकडे जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय अण्णाभाऊ, आम्ही सगळेच, आमच्याकडे सगळंच आहे. जय अहिल्या, आमच्याकडे सगळं समान आहे. जातीच्या चौकटीत कुणीही संभाजी ब्रिगेडला बांधण्याचा प्रयत्न करू नका. शरद पवारांचं संघटन आहे म्हणून कुणीही म्हणू शकत नाही. जे असतील त्यांना तुम्ही पकडा. जी ओरिजिनल संभाजी ब्रिगेड आहे ही खेडेकर साहेबांच्या विचारधारेवरती संस्थापक अध्यक्ष आमचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत. आमचे अध्यक्ष कोण आहेत? ऍडव्होकेट मनोज दादा आखरे. आम्ही राजकीय भूमिका मांडतो. 100% राजकारण, 100% समाजकारण हेच आमचं ब्रीद आहे. म्हणून काही जाणीवपूर्वक ट्रोल करायला बघतात. आणि तुम्ही आम्हाला कशाला शिकवता? फुलचंद माणिकचंद गायच्या फुलचंद माणिकचंदने आम्हाला सांगायचं नाही. ब्रिगेडी याव करतो ब्रिगेडी. अरे ब्रिगेड म्हणजे काय ते माहिती करे नरसाळ्या. तुला कोण आहे रे तू? उपटसूळ लागला मोठा डारकाळे आणायला. अरे तू वाघ्यासारखे डारकाळे फोडायला तू कुत्रे. वाघ्या कुत्र्याची नाजायज औलाद आहे तू. तू आम्हाला शिकवणार, तू आमच्यावर सांगणार, तू आमच्यावर आग पाकड करणार. ब्रिगेडी याव करेंगे, ब्रिगेडी त्याव करेंगे. अरे भोकलं नुसतं असं माग नुसतं असं झुकलं तरी पळत सुटतील वाऱ्यासारखा तू आम्हाला शिकवणार. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आपली मुलगी होळकरांना दिलेली आहे म्हणून होळकर आणि भोसले त्यांचा संबंध आलेले आहेत, नाते संबंध आहेत. ते कशाला छत्रपतींचा अवमान करतील? ते कशाला म्हणतील त्या ठिकाणी जाऊन वाघ्या कुत्र्याची समाधी करा? म्हणून धनगर मराठा हा वाद कधीही लागू शकत नाही. दोन्ही क्षत्रिय समाज आहेत, दोन्ही हे उच्च टोकाची लोक आहेत. पण हे जे भटाळलेली लोक असतात ना ते जाणीवपूर्वक हे षडयंत्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण करतात. हे भांडणं लावण्याचा प्रकार आहे. धनगर मराठा हे कधी भांडू शकत नाहीत. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून जे मनोहरपंत कुलकर्णी भिडेसारखी लोक आहेत आगीत तेल ओततात आणि सांगतात की हे काय आता झालेलं आहे, तुम्ही काय करताय तर होळकरांचा इतिहास पुसण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ना, आम्ही ते करू देणार नाही, आम्ही ते शिल्प काढून देणार नाही. आणि त्याच्यावर बडे मुद्दे सारख्या लोकमतच्या चॅनलवरती हे बाईट देऊन आणि तिथं त्या ठिकाणी काय करतात ओरडत राहतात. तो प्राध्यापक लक्ष्मण हाके तर अशा मोठमोठ्याने दारकाळ्या टाकतो, ओबीसीचा नेता मीच आहे हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करतो. पण आम्ही ओबीसी आहोत आणि आमचा नेता लक्ष्मण हाके कधीच होऊ शकत नाही. लक्ष्मण हाकेला आम्ही नेता मानत नाही. लक्ष्मण हाके हा साधा माणूस आहे, तो भटाळलेला माणूस आहे. तो काय करतोय कुठल्या तरी आमदारकीच्या शोधात, कुठलं महामंडळ मला भेटतंय का, कुठं मला शिक्षण अधिकाऱ्याच्या कुठल्या तरी एखाद्या संघटनेवर घेतलं जातंय का, मला कुठं काहीतरी पद मिळतं का, याच्यासाठी तो भुकत राहतोय.
तो भुकणारा भांडा कुत्रा आहे. लक्ष्मण हाके हा भुकणारा भांडा कुत्रा आहे. त्याला काहीतरी लालच आहे मला पद मिळावं म्हणून. तो कुठल्याही ओबीसीचा नेता होऊ शकत नाही आणि त्याला आम्ही नेता मानत बी नाही. म्हणून लक्ष्मण हाकेने संभाजी ब्रिगेडच्या नादी लागू नये, आमच्यामध्ये पडू नये. तुला काय वाटतंय तू तुझं बोलत राहा. तुला जे मांडणी करायचे ते मांड. तू आम्हाला शहाणपण शिकवू नको. फुलचंद माणिकचंद तुला पण सांगतो या माध्यमातून, तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. तुमची शहाणपणा तुमच्याजवळ ठेवा. समाज उपयोगी काहीतरी धोरण राबवा. समाज कल्याणासाठी काहीतरी करा. उगाच फडणवीसाचं ऐकून हे ते 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 करू नका आणि त्यांची लालन चालन करू नका. त्यांचं संगोपन त्यांचं पाठराखण करू नका. ते तुम्हाला काही देऊ शकत नाही. ना त्या काळी छत्रपतींना त्यांनी दिलं ना ह्या काळी आपल्याला देतात. नेहमी भांडणं लावायची, महाराष्ट्रात दंगली घडवायच्या हे यांचं काम आहे. त्यामुळं अशा लोकांची पाठराखण आपण करू नये. ते काय करतात, आगीत तेल ओतण्याचं काम करतात, भडकाऊ भाषणं करतात. म्हणून संभाजी ब्रिगेडची बोलताना त्याच्यावरती काही टीका टिप्पणी करत असताना अभ्यास असत तर आपण बोलावं. फुलचंद माणिकचंद जगळे ताणून ताणून काल बोलत होता आणि जे शिवराळ भाषेमध्ये चर्चा करत होता. फुलचंदच्या जर बुडात दम असेल तर समोरासमोर यावं, चर्चा करू, चर्चा करून बोलू. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रवक्ते संतोष शिंदे धनगर समाजाचे नेते आहेत. धनगर समाज ही त्यांची कास्ट आहे आणि ते आमची भूमिका मांडतात. म्हणून धनगर समाजाच्या जर आम्ही विरोधात असतो, मराठा समाज विरोधात असता तर संतोष शिंदे यांना प्रवक्ते पद संभाजी ब्रिगेडने दिलं नसतं. समजून घ्या. अनेक धनगर समाजाची मुलं संभाजी ब्रिगेडमध्ये काम करतात. अनेक बाराबोलू ते जाणे प्रत्येक धर्माची लोक संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत. म्हणून कुणी आमच्याकडे बोट दाखवू शकत नाही. आम्ही कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करत नाही आणि पुढाकार बी करत नाही. जिथं जिथं आमचं मन मस्तक मेंदू सशक्त होतो त्या ठिकाणी आम्ही महापुरुषांची विचारधारा घेऊन पुढे चालतो. तुमच्यासारख्या भोगणाऱ्या कुत्र्यांवर आम्ही लक्ष देत नाही. तुम्ही वाघ्या कुत्र्यासाठी भांडायला आज समोर आलेला आहेत. तुम्हाला माहितीये वाघ्या कुत्र्याला कुठलाही आधार नाही, त्याला ना कुठला बूड आहे ना शेंड आहे. पुरातत्व खातं समिती नियमावी तात्काळातल्या तात्काळ जे संदर्भ आहेत, जे पुरावे आहेत, समकालीन असतील उत्तरकालीन असतील तपासून पाहिले पाहिजे. कुठेतरी कुणीतरी काहीतरी बोलतो, कुणीतरी सांगतो, कुणीतरी वाघ्या कुत्र्याची बाजू घेतो. कथा भाकड कथा कादंबऱ्या पोथी पुराण यांच्यावर आमचा बिलकुल विश्वास नाही. कुणीही आम्हाला उठून सुटून सत्यनारायणाची कथा सांगू नये, बुडबुड घागरी करू नये. नौका कशी बुडाली, मग मंत्र कसे म्हणले, मग नौका कशी वर आली, त्याच्यावर आमचा विश्वास नाही. तुम्ही आम्हाला ते सांगू नये. भाकड कथा कुणी आम्हाला सांगायचं नाही. पोथी पुराण भाकड कथा यांच्यावर आमचा विश्वास नाही. आम्ही जे समकालीन दस्तावेज आहेत, जे बकरी आहेत, जे लिहून ठेवलेलं आहे, ते मामा देशमुख सर असतील, त्या लोकांनी जे आम्हाला इतिहास सांगितलाय त्या इतिहासावर आम्ही चालतो, बोलतो. भालजी पेंढारकर सांगत नाही आम्ही. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा या असल्या गोष्टी थोतांड सांगत नाही, ज्या कधी नव्हत्याच. इंद्रजित सावंत सर याविषयी चांगली भूमिका मांडलेली आहे सरांनी. मामा देशमुख असतील चांगली भूमिका मांडलेली आहे. पवार सर असतील इतिहास संशोधक, चांगले लिखाण त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो. कुठेतरी भालजी पेंढारकर सारखं सांगायचं नाही आम्हाला. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा त्यांचं नातं छत्रपती संभाजी महाराजांशी जोडलं. ते कधीच इतिहासामध्ये नव्हतं आणि इतिहासामध्ये नाही. असल्या भाकड कथा तुम्ही आम्हाला सांगितल्या, त्याच्यावर चित्रपट काढले आणि तेच लोकांना खरं वाटू लागले. म्हणून हा कुत्रा जर त्या ठिकाणी राहिला तर लोकांना सुद्धा खरं वाटायचा. लोकांना सुद्धा खरं वाटायचं की छत्रपतींचा खरंच एक प्रामाणिक कुत्रा होता आणि तो चितेत गेला. पुतळाबाई सती गेल्या, पुतळाबाई शिवाजी महाराजांच्या चितेत सती गेल्या. त्यांचा एखादा पुतळा तुम्हाला रायगडावर करता आला नाही. पुतळाबाईंचं स्मारक तुम्हाला झालं नाही, पण वाघ्या कुत्र्याचं झालं. अनेक मावळ्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली, बलिदान दिलं. अनेक सरदार त्या ठिकाणी छत्रपतींच्या स्वराज्यासाठी कामी आलेले आहेत. अनेक सरसेनापतींनी घराणीच्या घराणी त्या ठिकाणी बसलेले. त्या मावळ्यांचा हा सर्रास अपमान केला जातोय. त्या मावळ्यांचं शिल्प एखादं रायगडावरती तुम्हाला करता आलेलं नाही. कुठल्याही सरदाराचं मावळ्याचं शिल्प, त्यांच्या महाराण्यांचं त्या ठिकाणी शिल्प झालेलं नाही रायगडावरती. आणि वाघ्या कुत्र्याचं मात्र शिल्प झालं का?
कुणाच्या मेंदूच्या सुप्त मेंदूतून ही आयडिया आली? समजून सांगा जरा आम्हाला. आम्हाला काही कळत नाही, आम्ही डोक्यावर पडलेलो आहोत. सांगा. शिवाजी महाराजांपेक्षा वाघ्या कुत्रा मोठा झाला. छत्रपतींच्या मावळ्यांपेक्षा वाघ्या कुत्रा मोठा झालाय. छत्रपतींच्या पट्टराण्यांपेक्षा वाघ्या कुत्रा मोठा झालाय. वाघ्या कुत्रा किती महान आहे. वाघ्या कुत्र्याचं किती प्रचंड प्रेम छत्रपती शिवरायांवरती होतं. अरे वाघ्या हे नाव सुद्धा नव्हतं. राम गणेश गडकरींनी पहिल्यांदा त्याचा जन्म केलाय त्या वाघ्या कुत्र्याचा, राजसन्याच्या नाटकातून. अथेच्छ बदनामी केली संभाजी महाराजांची, जिजाऊंची, छत्रपती शिवरायांची. काय काय ओळी त्या घाणेरड्या शब्दामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. म्हणून राम गणेश गडकरीचा पुतळा संभाजी उद्यान मधला, पुण्यामधला, बालगंधर्व शेजारचा संभाजी ब्रिगेडनी काय केला? उखडून काढला, मुळामुठी नदीत फेकून दिला. आम्ही चुकीचं खपवून घेत नाही. आम्ही काय करतो? मुळासकट उपटून काढतो, फेकून देतो. म्हणून वाघ्या कुत्रा जर तात्काळातल्या तात्काळ रायगडावरचा हटवला नाही, देवेंद्र फडणवीस साहेब विनंती आहे तुम्हाला, इशारा सुद्धा आहे. तात्काळ वाघ्या कुत्रा त्या ठिकाणावरून हलवला पाहिजे. समिती नेमना, काही करा. साक्षी पुरावे संदर्भ पडताळून पहा, दोन्ही बाजूनी पहा, नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून पहा. आणि म्हणत नाही एकच तपासा, पण त्याला संदर्भ, साक्षी, पुरावे जर काय असतील तर वाघ्या ठेवा. वाघ्याशी आमचा विरोध नाही, वाघ्याशी आमचं भांडण नाही. कुत्रा हा प्रामाणिकच असतो, म्हणून तो शेतकऱ्याच्या शेतात मेंढपाळांच्या मेंढपाळामध्ये सतत असतो. म्हणून वाघ्याशी आमचं भांडण नाही. भांडण आमचं त्याच्याशी की आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आमच्या अस्मितेशी तुम्ही काय करताय? खेळण्याचा प्रयत्न करताय. म्हणून राम गणेश गडकरी सारख्यांना मुळासकट उपटून टाकणारी संभाजी ब्रिगेड आहे. संभाजी ब्रिगेडच्या नादी लागाल तर आम्ही तुम्हाला गावातनं खडे वेगळे केल्यासाठी, निवडल्यासारखे आम्ही तुम्हाला निवडू आणि तुमचं तोंड आम्ही या महाराष्ट्रामध्ये काळं केल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये शांत बसणार नाही, गप्प बसणार नाही. हा गंभीर इशारा या ठिकाणी त्यांना देतो. जे कोणी भाटाळलेली, डोक्यावर पडलेली, त्यांनी आम्हाला ज्ञान सांगू नये. तुमचं ज्ञान तुमच्या जवळ ठेवा, तुमचं ज्ञान तिथंच पाजाडा, आमच्या पैसे आणू नका. आम्ही केडर व्यास संघटना आहे, आम्हाला सर्व कळतं, आम्हाला सर्व समजतंय. त्यामुळं कुणी आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही. मुलचंद, फुलचंद, गायछाप, माणिकचंद लक्षात ठेवायचं, समजून घ्यायचं. वाघ्या तो अभि झाकी आहे, मुलचंद फुलचंद अभि बाकी आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. जास्त आपला वेळ घेत नाही आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम मित्र.